कोर्टासमोर जर कोणी जाऊन खोटी साक्ष देत असेल तर कोर्ट कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई करते आणि जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई करून घेऊ शकता हे जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये। जेव्हा कोणती केस दाखल होते, एफ-आय-आर दाखल होते, तेव्हा त्याची इन्व्हेस्टिगेशन होत असते आणि या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान पोलीस एव्हिडन्स कलेक्ट करत असतात। तसेच बयानं सुद्धा त्यांच्याकडून घेण्यात येते ज्या लोकांचा संबंध या केसशी असतो। जे या केसमध्ये साक्षीदार असतात त्यांची बयानं घेतली जातात। जो कंप्लेनंट असतो तो स्वतः सुद्धा या केसमध्ये त्याच्या या केसमध्ये साक्षीदार असतो। सेक्शन 180 BNSS प्रमाणे कंप्लेनंट व त्याच्या इतर साक्षीदारांची बयानं घेतली जातात। म्हणजे जे साक्षीदार त्या केसमध्ये असतील त्यांची बयानं होतात। या व्यतिरिक्त सुद्धा काही विटनेसेस असे असतात, मग त्यामध्ये आय विटनेस असतो, ज्यांनी अपराध स्वतः पाहिलेला असतो ते या केसमध्ये आय विटनेस असतात। तसेच इतरही लोक ज्यांच्या समोर पोलिसांनी काही कारवाई केलेली असते, तर यामध्ये पंचसाक्षीदार पण येतात। तर हे सर्वजण साक्षीदार आहेत। नंतर त्यांना कोर्टामध्ये बोलवण्यात येते, त्यांना समन्स इश्यू केला जातो व त्या समन्सवरती जी तारीख दिलेली असते त्या तारखेवरती त्यांना कोर्टामध्ये हजर व्हावं लागतं। परंतु समन्सवर जर हे साक्षीदार नाही आले तर मग त्यांच्यावरती वॉरंट इश्यू केला जातो। सुरुवातीला बेलेबल वॉरंट काढण्यात येतो आणि बेलेबल वॉरंटवर सुद्धा ते नाही आले तर मग कोर्टातर्फे त्यांच्यावरती अरेस्ट वॉरंट इश्यू केला जातो। तर कोर्टामध्ये जेव्हा साक्षीदार येतो तेव्हा कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये त्याला शपथ देण्यात येते। जेव्हा तो शपथ घेतो की मी सत्यच बोलेल व सत्या व्यतिरिक्त तो काहीही सांगणार नाही, काहीही बोलणार नाही, परंतु तरी सुद्धा जर तो खोटं बोलत असेल, म्हणजे शपथ घेऊन सुद्धा तो खोटं बोलत असेल, आता शपथ घेतल्यानंतर कोर्टापुढे त्याने खरंच बोललं पाहिजे असं बंधन त्याच्यावरती असतं। परंतु तो जर खोटं बोलला असेल कोर्टापुढे, फॉर एक्झाम्पल सी या व्यक्तीने पाहिले होते की ए ने बी ला मारपीट केलेली असते आणि या प्रकरणामध्ये सी हा साक्षीदार असतो, आय विटनेस असतो, कारण त्याने ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली असते। ए आणि बी मध्ये जे भांडण झाली, जो इन्सिडेंट घडला व ए ने बी ला मारपीट केली, मग आता कोर्टामध्ये एव्हिडन्सची वेळ आली, त्याला शपथ देण्यात आली व तो म्हणतो की साहेब मी तर ए ला ओळखतच नाही, मी ए याला कधी पाहिले नाही, कधी त्याला भेटलो नाही। तर मग आता सी हा क्लिअर कट खोटं बोलत आहे। तर मग आता जो सरकारी वकील आहे त्या केसमध्ये तो या सी ला, म्हणजे खोटं बोलणाऱ्या सी ला क्रॉस एक्झामाइन करेल। तो सरकारी वकील त्याचा पुरावा त्याला दाखवेल, जे बयानं त्यानं पोलिसांसमोर दिलेली होती, जे बयान त्याने सेक्शन 180 BNSS मध्ये दिलेले होतं, ते पोलिसांनी घेतलेलं त्याचं बयान तो सरकारी वकील सी ला दाखवेल की तुम्ही असं असं पोलिसांना सांगितलेलं होतं व त्यानुसार तुमचं बयान घेण्यात आलेलं होतं की ए ने बी ला मारपीट करताना तुम्ही पाहिलं, तुम्ही त्यावेळी तिथे हजर होते, परंतु तरी सुद्धा सी हा स्पष्ट नकार देतो, मी असं बयान पोलिसांना दिलंच नव्हतं, असं खोटं तो कोर्टामध्ये सांगतो। आता येथे काही पण होऊ शकते, काही त्याला लालच दिले असेल, कोणती धमकी दिली असेल किंवा त्याला खोटं बोलण्याकरिता, त्याच्या बयानापासून पलटण्याकरिता त्याला पैसे देऊ केले असतील, दिले असतील पैसे। तर अशा सिच्युएशनमध्ये नंतर जो सरकारी वकील आहे तो यामध्ये ॲप्लिकेशन दाखल करू शकतो या सीच्या विरुद्ध, आणि त्याच्या विरुद्ध जो हा सी खोटा बोलला याच्या विरुद्ध केस दाखल होईल सेक्शन 229 BNS मध्ये। आता या सेक्शन 229 BNS मध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षेचे प्रावधान आहे आणि त्याला फाईन सुद्धा करण्यात येऊ शकतो। जर हे सिद्ध झालं तर त्याला याप्रमाणे शिक्षा भोगावी लागू शकते, कारण त्याने खोटी साक्ष कोर्टापुढे शपथेवर दिलेली असते। परंतु तुमच्या केसमध्ये तुम्ही आता कंप्लेनंट आहात आणि अशाच खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीवरती जर तुमची केस डिपेंड होती, तो तुमच्या केसचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आणि त्याने खोटं बयान दिलं असेल कोर्टापुढे, तो पलटला असेल, तो स्पष्ट खोटं बोलत असेल, तर मग तुम्ही प्रोसिक्युशनला, म्हणजे सरकारी वकिलाला, तुमच्या केसमध्ये जो सरकारी वकील असतो त्याला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता
की त्यांनी या सी विरुद्ध कारवाई करावी जो खोटा बोलत आहे. आणि कोर्टापुढे शपथेवर खोटं बोलणं हा एक गुन्हा आहे, हा एक क्राईम आहे. सेक्शन 229 BNS प्रमाणे खोटं बोलल्यामुळे त्याच्यावरती केस दाखल होणे आवश्यक आहे. कारण अशी खोटं बोलण्याची प्रवृत्ती, कोर्टाची दिशाभूल करण्याची प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत जाते. यामुळे तर हे थांबवण्याकरिता तुम्ही असं सुद्धा करू शकता, तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंदवू शकता, तुम्ही त्यांच्यावरती केस दाखल करू शकता. त्यांच्या या खोट्या बोलण्यामुळे तुमचं यामध्ये नुकसान झालेलं असते, कंप्लेनंटचं नुकसान झालेलं असतं. आणि तुम्ही सरकारी वकिलांना रिक्वेस्ट केल्यामुळे तुमचे सरकारी वकील ऍप्लिकेशन दाखल करतील आणि कोर्टाच्या ऑर्डर नंतर त्याच्यावरती जो खोटा बोलला त्याच्यावरती केस दाखल करण्यात येईल व नंतर या केसची ट्रायल सुरू होईल. 229 BNSच्या केसमध्ये त्याला हजर व्हावं लागेल, कारण तो या केसमध्ये आता आरोपी असतो. तर अशा प्रकारे कोर्टातून खोटं बोलणाऱ्या साक्षीदारांवरती कारवाई करण्यात येते. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.